पहिला चेंडू या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू प्रगतीपथावर. पहिला चेंडू त्या ठिकाणी फ्लिप केलाय. एक आणि एकच. ओहो, थोडस मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रॅक्टिस महत्वाची आहे. ती या ठिकाणी थोडस धुंद संघाच्या खेळाडूंकडून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तर दररोज शरीर असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, दोन्ही चालतं असणं खूप महत्वाचं आहे. त्याची प्रॅक्टिस असणं खूप महत्वाचं आहे. तर सुरेख फटका त्याच दिशेने पुन्हा एकदा टटकवलेला हा चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा चौकार. आणि या चौकाराबरोबरच धाव फलक जाऊन ठेपलेला आहे आता 6 या आकड्यावर. 6 धावा धाव फलकावर या ठिकाणी आलेल्या आहेत. संदीप साळुंखे गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हो, आता मात्र या ठिकाणी सन्मान दिला गेलाय चेंडूला. 1 धाव. तर त्याचबरोबर आमच्या समवेत या ठिकाणी जुळलेले आहेत, जे बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी स्कोरर म्हणून काम पाहत आहेत. अमरदादा शेलार हे सहसा भेटत नाहीत, परंतु आज 40+ त्यांना जमावून या ठिकाणी कुठेतरी आणलंय, हे तितकंच महत्वाचं आहे. लेजंड संदीप साळुंखे गोलंदाजी मार्कवर आहेत. हो, सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस मिसअंडरस्टँडिंग देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेची भर आणि या एका धावेच्या भरीबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपेल 6 या आकड्यावर, सॉरी 8 या आकड्यावर. ओहो, झेल सुटली गेलीये. थोडीशी चुकी नक्कीच या ठिकाणी यष्टीरक्षक हातामध्ये विसवता आलेला नाहीये चेंडू. तर महत्वाचे विकेट संपादित करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक होतं. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी म्हणावी लागेल. धाव फलकावर या ठिकाणी आता धावा आहे त्या 8 बिनबाद 8. आता लोअर फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु त्या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यश आलाय. सुरेख रन बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 10 या आकड्यावर. तर पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. धाव फलकावर या ठिकाणी धावा आहेत त्या 10. चांगली सुरुवात नक्कीच कुसुंबी संघाकडून या ठिकाणी म्हणावी लागेल. हॅलो, या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय श्री संदीपदादा म्हात्रे समाजसेवक यांचं आमच्या 40+ जावली या संघाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी अनिलदादा कदम आमच्या 40+चे ज्येष्ठ सदस्य यांना विनंती करतो की आपण त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर रविदादा दळवी उद्योजक आणि मैत्री ग्रुप जावली चे महाराष्ट्र उपाध्यक्ष यांचंही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी डॉक्टर प्रशांत पार्टे 40+चे सदस्यांना विनंती करतो की आपण त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू प्रताप शेलार, खो खोचे राष्ट्रीय खेळाडू तसेच महाराष्ट्र संघाचे कोच यांचाही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी विशाल शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सुभाष धनावडे उद्योजक
यांचंही शाल आणि श्रीफळ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे. मोहन गोळंबे यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर दुंदगावचे आणि आमच्या जावलीचे पूर्वाश्रमीचे पहिलवान हनुमंत दुंदळे यांचंही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी शिवा गणेश दानावडे आपणास विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर कविराज परामणे यांचंही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. विनोददादा पार्टे यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सुधीर शेठ धनावडे ग्लोरियस स्पोर्ट्स आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर सुहास शिंदे यांचंही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. शिवा सपकाळ आपणास विनंती आहे आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सुधीर शेठ धनावडे ग्लोरियस स्पोर्ट्स ज्यांचा संघ संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऑल इंडियाच्या स्तरावरती सुद्धा क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो, ते सुधीर शेठ धनावडे ग्लोरियस स्पोर्ट्स यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. सुधाकर दादा लोहार यांना विनंती आहे आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स किरण धनावडे. धन्यवाद सुनील अप्पा धनावडे, ज्यांचा आवाज आपण आज सकाळपासून ऐकताय. तर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आपण संदीप साळुंके आहेत, वेगवान. हो हो, सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे आणि या एका धावेबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 18 या आकड्यावर. 1 बाद 18 या धावसंख्येवर मार्गस्थ होताना कुसुंबी हा संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर सुवर्ण संधी आहे संदीप साळुंके यांना. हो हो, सुरेखाने लाजवाबाचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदीप साळुंके यांना सुवर्ण संधी आहे. लगातार जर आपण 3 विकेट घेताय, हॅट्रिक जर आपण घेताय, तर प्रवीण पार्टे यांच्याकडून 1000 आहेत, अमर शेलार यांच्याकडून 1000 आहेत, कविराज परामणे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. संदेश याला देखील संधी आहे, 3 6 मारले तर प्रताप शेलार यांच्याकडून डायरेक्ट 1000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत. तर दोन्ही ठिकाणी या ठिकाणी संधी आहे. 24 धावा धावफलकावर आहेत. संदीप साळुंके आता नक्कीच एक षटकार त्यांच्या गोलंदाजीवर लागलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा हालाकी खर्च झाल्यात आणि आत्ताच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. हो हो, आता लय प्राप्त केले. आता सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. डॉट पद्धतीचा हा चेंडू, धावफलक 24 या आकड्यावर आहे. 1 बाद 24 धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. संदीप साळुंके याचा पुढील चेंडू संदेश,
हो उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे हो हाला आपण जर पाहिलं तर हलक्या हाताने हळवारपणे घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला, परंतु झेल त्या ठिकाणी सुटली गेले. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो. संदीप साळुंके पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. ते करावं लागेल. मॅच मध्ये जर आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे तर हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला अशा प्रकारच्या झेल टिपणं खूप गरजेचं आहे. धावफलक जाऊन ठेपलेला आहे आता 26 या आकड्यावर. 1-26. संदेश बँग ऑन फायर. पुन्हा एकदा तडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 बाउन्स. हातामध्ये चेंडू विसावलाय आणि 1 धाव घेण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलंय. संदीप साळुंके थोडीशी लगबग त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु एका धावीवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेले. धावफलक 1 पुढे सरसावलंय. 27 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 27. संदेशच्या तर संदेश वैयक्तिक 24 धावांचं योगदान आतापर्यंत कुसुंबी या संघासाठी त्यांनी दिलेलं आहे. तर हे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे आणि ज्या ज्या वेळी आपल्या संघाकडून आपल्याला अशा प्रकारचं नेतृत्व मिळतं ना, त्यावेळी आपला संघ मजबूत स्थितीमध्ये जाण्याच्या मार्गावर असतो आणि आज कुसुंबी हा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, कारण 27 धावांमधले 24 धावा एकटा संदेशच्या नावावर आहेत. उंच गेला चेंडू. छानशी संधी चालून आले. कॉट अँड बोल्ड होण्याची संधी, परंतु त्या ठिकाणी जीवदान दिलं गेलंय. हे करावं लागेल. झेल मध्ये वर्क करावे लागतील. झेल घ्याव्या लागतील. आतापर्यंत दुंद संघाने 3 झेल या ठिकाणी सोडलेले आहेत. हे प्रॅक्टिस अ मॅन परफेक्ट हे जे वाक्य आहे हे त्या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी बसलेले आहेत. लाजवाब फटका. सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा हा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता बँग ऑन फायर आहे. आता कोणी रोखू शकत नाहीये. ज्यावेळी त्याच्या झेल सुटल्या गेल्यात ना, त्यावेळी नक्कीच एखादा जखमी वाघ ज्यावेळी प्रहार करतो ना, तीच परिस्थिती या ठिकाणी आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते तितकंच महत्वाचं आहे. आज जर धावफलकावर 35 धावा आहेत आणि वैयक्तिक 32 धावांचं योगदान, संदेश आज बँग ऑन फायर आहे. हे एवढं नक्की आहे. संदेश आज उंच गेला चेंडू. पुन्हा एकदा संधी आहे, परंतु नो मॅच लँड निवडला गेलाय. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांबरोबरच धावफलक आता 2 पुढे सरसावलं गेलंय. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 37. ऑफच्या दिशेने फेकवला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावचीची संधी चालून आली आहे. पंचांनी या ठिकाणी बूट केलंय आकाशाकडे. विकेटचं पतन. एक आक्रमक पारीचा अंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश आतापर्यंत बँग ऑन फायर आपल्याला पाहायला मिळत होता. वैयक्तिक जर या ठिकाणी आपण पाहिलं तर 34 धावांचं योगदान आहे. लाजवाब खेळी मित्रा. या ठिकाणी संदेशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंतची चांगली फलंदाजी संदेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे, परंतु यापुढे देखील डाव सावरावा लागेल. आता जे नवीन फलंदाज आपण पाहतोय, फलंदाजी मार्कवर पियुष पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. व्हाईट बॉलचा इशारा. थोडीशी दिशेमध्ये गफलत त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिली अतिरिक्त धावफलकावर या ठिकाणी आलेली आहे आणि धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 38 धावा. 2-38. आता देखील उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता झेल टिपला गेलाय आणि हे जाणून घेतलंय संदीप साळुंकेने, ज्याच्या गोलंदाजीवर 2 झेल सुटले गेले, परंतु आज मला झेल टिपावा लागेल हे त्यांनी भाबलंय आणि त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय. विकेटचं देखील या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय धुंद हा संघ देखील पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याची संधी, मॅच मध्ये त्यांना
देखील या ठिकाणी राहायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर अशा प्रकारच्या विकेट्स घेणं खूप महत्वाचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय संदीप साळुंखे एक चांगली झेल त्या ठिकाणी टिपली गेली काऊ कॉर्नरच्या दिशेने नक्कीच त्या ठिकाणी तैनात आहेत. अक्षय नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आता दोन्ही फलंदाज या ठिकाणी नवीन आहेत. उंच गेला चेंडू, आता देखील झेलची संधी आहे परंतु घाबरलाय. झेल घ्यावा लागेल. दोन खेळाडू एका दिशेने पाहायला मिळत आहेत आणि हो 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 हे करावं लागेल. हे अत्यंत महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर धुंद संघाने असे बरेचसे चान्सेस आज घालवलेले आहेत. एसटी रक्षकाचा झेल झाला, 2 झेल तसे सुटले गेले. त्याचप्रमाणे आत्ताचा हा धावचित बाद करण्याची जी संधी चालून आलेली आहे ती देखील या ठिकाणी सोडण्यात आली आहे. प्रॅक्टिस प्रॅक्टिस हे अत्यंत महत्वाचं शस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे. आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिसचा अभाव कुठेतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो दोन संघाकडून. प्रॅक्टिस करावी लागेल मित्रांनो. आणि हे प्रॅक्टिस जर तुम्हाला पाहायचं असेल तर प्रताप शेलार राष्ट्रीय खेळाडू आमच्या समोर हे समवेत आहेत. त्यांना या प्रॅक्टिस विषयी विचारा. प्रॅक्टिस जर तुम्ही कराल तर त्यामध्ये तुम्ही परफेक्ट होणार आहे. आमचे प्रवीण पार्टे जर तुम्ही पाहिले तर 120 किलोचे होते, त्यांना आता 68 किलोवर आणून सोडले प्रताप शेलार यांनी. प्रॅक्टिस अतिशय महत्वाचे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अतिरिक्त धावेची भर देखील या ठिकाणी भरली गेली. धावफलक जाऊन ठेपलेला आहे. आता 41 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओहो पुन्हा एकदा या ठिकाणी अतिरिक्त धावेचा भरणा पाहायला मिळतोय. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 42 या आकड्यावर. 42 for 3 लॉस अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रहार केलाय परंतु बॅटवर आलेला नाहीये चेंडू. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेली. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेलंय. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 43 या धावसंख्येवर. MH 43 वाशी RTO हा क्रमांक नक्कीच 43 या आकड्याची आठवण करून देणार आहे. ओहो प्रहार लगावलाय. उंच गेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. हो आता कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. झेल टिपला गेला. हे होणं अत्यंत गरजेचं आहे दुंद संघाच्या दृष्टिकोनातून. हे आपल्याला करावं लागणार आहे. कॅचेस इन द मॅचेस मित्रांनो. कॅचेस तुम्हाला अशा प्रकारे कॅचेस तुम्हाला घ्याव्या लागतील तर आपण या ठिकाणी मैदानामध्ये आपलं राज्य गाजवू शकता. तर क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी सुरेख आता पाहायला मिळालं. झेल टिपला गेलाय. धावफलकावर धावा या ठिकाणी आहेत 43. चला गोल फलंदाजाला लवकरात लवकर पाठवायचा आहे. पुढील फलंदाजाला तयार ठेवायचा आहे लगेचच. वेळ आपल्याकडे कमी आहे. राहुल आता आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन फलंदाज कुसुंबी या संघाकडून फलंदाजीसाठी राहुल याला आमंत्रित केलं गेलंय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आता स्ट्रायकिंग एंडला नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय राहुल याला. त्या ठिकाणी सन्मान दिला गेला चेंडूला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू नक्कीच त्या ठिकाणी अडवला गेलाय. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेली आहे. स्ट्राईक रोटेट केले जात आहे हे महत्वाचं आहे. स्ट्राईक रोटेट तुम्हाला करावं लागेल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. तुम्हाला बॅट आता घुमवाव्या लागतील. पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच त्या ठिकाणी दाद फेटाळताना पाहायला मिळतात. 44 वर 4 ही परिस्थिती आता कुसुंबी संघाची आहे. अजूनही या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या इनिंगचा. आता देखील पंचांकडे दाद मागितली जाते. मोठी अपील केली जाते. लाऊड अपील केली जाते परंतु बॉल कडे कोणाचं लक्ष नाहीये आणि या ठिकाणी धावचीच बाद केलं जात आहे. हालाकी 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक आता जाऊन या ठिकाणी टेपलेला आहे ते 45 आकड्यावर.
DK11 बामनोली आणि ACC आंबेघर यानंतरचा सामना असणार आहे. आपल्या दोन्ही संघांच्या संघ नायकांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. टॉस का बॉस पॉवर्ड बाय पार्टे आर्ट्स अँड बॅनर्स यांच्या सहाय्याने. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. संदीप साळुंके यांनी थ्रो केलाय. लगबनगीने थ्रो त्या ठिकाणी लावलाय, परंतु पंच त्या ठिकाणी बाद देताना. तर प्रशांत शिलार आंबेघर ACC आंबेघर कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे बामनोली संघनायक टॉस का बॉस मध्ये आपण लवकरात लवकर या. आपला या ठिकाणी टॉस घेतला जाणार आहे. बामनोली विरुद्ध आंबेघर असा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरचा टॉस या ठिकाणी घेतला जाईल. यानंतरचा सामना बामनोली आणि ACC आंबेघर दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. साठी मी रविदादा दळवी यांना विनंती करतो, त्याचबरोबर प्रताप शेलार यांनाही विनंती करतो की आपण ही नाणेफेक करून घ्यायची आहे. सन्मान जावली क्रिकेट असोसिएशनचा, सन्मान स्वाभिमानाचा. जावली क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अमर शेलार यांचा या स्पर्धेच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी हा सन्मान आपल्या जावली क्रिकेट असोसिएशनचा आहे, त्यामुळे अमर शेलार यांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. हॅलो साटम सर, साटम सर एक विनंती आहे. शेवटच्या चेंडूवर आपण बाईचा इशारा केलाय का? सन्मान जावली क्रिकेट असोसिएशनचा आणि सन्मान जावलीच्या स्वाभिमानाचा जावली क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणी सदस्य अमर शेलार यांचा 40+ जावली यांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद. या नंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी सुधीर शेठ धनावडे त्याचबरोबर रविदादा दळवी टॉस का बॉस मध्ये उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार बामनोली आणि ACC आंबेघर दोन्ही संघाचे कर्णधार. आपणास विनंती आहे की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चला ACC आंबेघर आपला कर्णधार आमच्यापर्यंत येऊ द्यात कृपया. मान्यवर आपली वाट पाहत आहेत. टॉस का बॉस पावर्ड बाय पार्टे आर्ट्स अँड बॅनर्स. ACC आंबेघर विरुद्ध DK11 बामनोली. तर या ठिकाणी टॉस केला जातोय. हेड आलाय. ACC आंबेघर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातो. ACC आंबेघर या संघाकडे प्रथम काय करण्याचा निर्धार असेल. तर या ठिकाणी टॉस झालेला आहे आणि ACC आंबेघर संघ या ठिकाणी टॉस विजयी झालेला आहे. आपला निर्णय थोड्याच वेळात या ठिकाणी देण्यात येणार आहे. यानंतर आपल्या समोर आवाज असणार आहे सुनील अप्पा धनावडे यांचा आवाज पुढील मॅच साठी या ठिकाणी असणार आहे. या पुढील धावतं वर्णन आपल्याला सुनील अप्पा धनावडे यांच्या आवाजात ऐकायला मिळेल. धन्यवाद किरण धनावडे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे आणि समोर जे टार्गेट आहे
ते 48 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे, 47 धावांचं सॉरी. किरण याचा पहिला चेंडू आणि लेगच्या दिशेने खूप उंची गेलेला चेंडू आणि पुन्हा एकदा हा झेल सुटलेला आहे. पकडा कॅच जिंका मॅच, नाही तर कुठेतरी वादळ उठलेला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल, कारण तो जो समोरचा फलंदाज होता तो सूर्यकांत दळवी होता आणि सूर्यकांत दुंद्रे होता, कारण हा एक जबरदस्त अशी फलंदाजी करणारा हा फलंदाज आहे आणि त्याचा झेल सुटणे हे कुसुंबी संघासाठी फायद्याचं की महाग पडते ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. किरण पुन्हा लेगच्या दिशेने उंच आणि तोच क्षेत्ररक्षक पुन्हा त्या चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला. 2 चेंडू 2 झेल. सचिन मोरे क्षेत्ररक्षक आहेत तिथे, 2 चेंडूवरती 2 झेल. एक लेजेंड खेळाडू आणि त्यांच्याकडून हे दोन्ही झेल सुटलेले आहेत. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. आता समोर फलंदाज आहे तो सूर्यकांत धुंद्रे. सुंदर फटका समोरच्या दिशेने तडकवलेला, त्यावरती 1 धाव पूर्ण केलेली दुसऱ्या धावेसाठी आणि ह्या 2 धावा पूर्ण होत आहेत, नाही 1च धाव. एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं कुसुंबी संघाकडून. 360चं मैदान चालू असलेली ही स्पर्धा 40+ जावली आयोजित लेजंड चषक 2025. पहिलं षटक चालू आहे. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती किरण याच्या माध्यमातून. पुन्हा हा तिसरा झेल होण्याची शक्यता होती, परंतु बॉल पर्यंत काय सचिन मोरे पोहोचले नाही आणि एक लेगच्या दिशेने मारलेला एक सुंदर असा फटका, त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 3 धावा धावून पूर्ण केल्यात, 4थ्या धावेसाठी जात आहेत आणि हा 4 धावा धावून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट सूर्यकांत आणि राहुल यांच्यामध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती 2 झेल सुटलेले होते, त्यानंतरही कर्णधारांनी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला नाही. त्याच्यानंतरच्या पुढच्या परत एकदा चेंडूवरती त्याच दिशेने एक चेंडू मारलेला होता आणि तो सुद्धा कुठेतरी मिसफील्ड झाला. आता मात्र क्षेत्ररक्षक बदलण्यात आलेला आहे. किरण एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून आणि तशाच प्रकारची चिवट अशी फलंदाजी दुंद संघाकडून आपल्याला पाहायला मिळते ती राहुल आणि सूर्यकांत. आणि हा ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतो, हलकासा बॅटला कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता, परंतु पुन्हा एकदा जीवदान मिळते राहुल याला. आतापर्यंत मला वाटतं राहुलला 3रं जीवदान, सूर्यकांतला 1 जीवदान, असे ह्या षटकामध्ये 4 झेल आतापर्यंत सुटलेले आहेत. सुंदर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून गेलेला एक जबरदस्त असं षटक आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकांच्या अखेरीस बिनबाद 7 धावसंख्या होते ती दुंद संघाची. एक चांगलं षटक, या षटकामध्ये 4 झेल जरी सुटले तरी एक चांगला एक दबाव दुंद संघाच्या फलंदाजीवरती निर्माण करण्यामध्ये यश मात्र किरणला आलेलं आहे. एक चांगली गोलंदाजी आपल्याला किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होत आहे ती बिनबाद 7. स्ट्राईकला आहे तो सूर्यकांत, नवीन गोलंदाज पियुष. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. नक्कीच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा जमवणं गरजेचं असतं आणि त्याचा प्रयत्न दुंद संघाकडून सुरुवातीला चांगल्या प्रकारे होत होता, परंतु किरणची चांगली गोलंदाजी आणि अगदी फक्त 7च धावावरती त्यांनी रोखलं पहिल्या षटकात. पियुष पुन्हा एकदा
जबरदस्त उंचावर मारलेला फटका लेगच्या दिशेने पाहूयात. हा वन बाउन्स बॉल जातोय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा आहे का चौकाराचा इशारा येतोय आपल्याला. या 4 धावा सूर्यकांत, मी म्हटलं होतं की पहिला झेल त्यांचा आपण सोडला तो फायद्याचा की नुकसानाचा ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेल. आणि नक्कीच दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती लेगच्या दिशेने मारलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जीवदानाचा कुठेतरी फायदा उठवत आहे सूर्यकांत. समोरच्या दिशेने मारलेला पटकान त्यावरती एक सुंदर क्षेत्ररक्षण होते, त्यावरती एकही धाव नाही. मध्ये तटकवलेला सेकंड स्लिप मधून मारलेला फटका सूर्यकांतच्या बॅट मधून यावरती एक धाव मिळते. ती दोन संघाला एक धाव मिळते ती सूर्यकांत याला. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पियूच्या माध्यमातून, जरी पहिलाच चेंडूवरती जबरदस्त फटका बसलेला होता त्यानंतर ते 2 चेंडू मात्र त्यांनी चांगले टाकले. सूर्यकुमार यादव स्टाईल फटका मारण्याचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॅट काय बॉलला लागलेली नाही आणि बॉल सरळ गेला तो विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये. पियुष लेगच्या दिशेने मारलेला उंचावर फटका आणि हा बॉल जातोय वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा चौकार. या षटकामध्ये हा येणारा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चौकार आला होता तो सूर्यकांतच्या बॅट मधून, त्यानंतर राहुलच्या बॅट मधून. आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि बॉल जातोय दान 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 बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा चौकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुलच्या बॅट मधून. दुसऱ्या षटक दरम्यान संपलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती बिन बाद 20. पहिल्या षटकामध्ये मिळालेले 4 जीवदान आणि या 4ही जीवदानांचा दोन्ही फलंदाज अगदी पुरेपूर फायदा उठवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलेले आहेत. 2 षटकांमध्ये 20 धावा जमवण्यामध्ये दोनदा संघाने यश मिळवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये 13. पुन्हा एकदा किरण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि समोर असेल तो सूर्यकांत. सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि तेथे चांगला असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मात्र काय रोखू शकला नाही. चांगला चेंडू समोर पाहिलं फलंदाज कुठेतरी स्टेप आउट होतोय आणि स्टेप आउट होत असताना लगेचच गोलंदाजाने आपला टप्पा बदलला, परंतु सूर्यकांत सुद्धा अगदी तंत्रशुद्ध असा फलंदाज आहे. त्याने लगेच गोलंदाजाची चालाकी ओळखली आणि त्या चेंडूला ऑफच्या दिशेने तटकावून एक धाव मात्र मिळवली.
लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि हा झेल होता होता सुटला आणि बॉल सरळ जातोय. अजून चांगला एक क्षेत्ररक्षक ते बॉलच्या पाठीमागे आणि हा तोपर्यंत 3 धावा मिळवण्यात यश मिळतंय ते धुंद संघाला. कुठेतरी क्षेत्ररक्षकाची साथ मात्र कुसुंबी संघाला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये सुटलेले 4 झेल आणि त्यानंतर होणारी दमछाक, क्षेत्ररक्षणामध्ये होणारी दमछाक आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली चिवट फलंदाजी आपल्याला राहुलच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. अगदी लेगच्या दिशेने अगदी पहिल्या चेंडू पासून चांगली फलंदाजी करतोय तो राहुल. चांगली गोलंदाजी आपल्याला राहुल किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी सलग 2 चेंडू निर्धाव टाकले. ऑफ स्टिकचा मारा आपल्याला किरणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र थर्ड स्लिप मधून मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा रोखण्यामध्ये यश मिळतंय ते क्षेत्ररक्षकांना. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं कुसुंबी संघाकडून. दरम्यान हे 3रं षटक संपलेलं आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती ती 28. अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 12 बॉल 19 धावा, 12 चेंडू 19 धावा. अजूनही एक जमेची बाब म्हटलं तर दुंद संघाचा एकही फलंदाज अजूनही बाद झालेला नाही. त्यामुळे एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते ती दुंद संघाची. ACC आंबेकर आपण आपला निर्णय कळवायचा आहे. आपण नाणेफेक जिंकून काय स्वीकारलेलं आहे? गोलंदाजीसाठी येतो तो प्रेम. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. प्रेम एक ऑफच्या दिशेने मारलेला फटका, त्यावरती 1 धाव मिळवतोय तो दुंद संघ. 1 धाव मिळवतोय तो राहुल. एक चिवट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुल आणि सुरेखांच्या माध्यमातून. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक आहे त्या 18 धावा आणि चेंडू मात्र शिल्लक आहे ते 11 चेंडू 18 धावा. कुठेतरी आता सामना दोन्हीकडे 50-50. फक्त गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी ही आपल्याला पाहायचं आहे. प्रेम सुंदर असा फटका मिडॉनच्या वरून मारलेला आणि हा येतोय चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला सुरेखांच्या बॅट मधून. मी अगोदरच म्हटलं होतं की पहिल्या चेंडूवरती त्यांचा जो झेल तुमच्याकडून सुटला
तो झेल तुमच्यासाठी आता कुठेतरी महागात पडलाय, कारण पहिल्या षटकात 4 झेल सुटले आणि तिथेच कुठेतरी बॅकफुटला गेला तो कुसुंबी संघ. त्यानंतर सुद्धा कमबॅक चांगलं केलं होतं किरण यांनी, परंतु विकेट न गमावणं ही जमेची बाजू ठरते ती दुंद संघासाठी. अजूनही त्यांचा एकही गडी बाद झालेला नाही, त्यामुळे अगदी चांगली जमेची बाजू दुंद संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र थ्रोला बॅकअप नव्हता आणि या 3 धावा मिळतायत दुंद संघाला. 3 धावा मिळतायत या सूर्यकांत दुंदळे याला. कुठेतरी क्षेत्ररक्षकांकडून साथ लाभली नाही आणि त्यामुळे थोडासा बॅकफुट वरती आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो कुसुंबी संघ. तरीही क्रिकेट आहे एक अनबिलिव्हेबल खेळ, ज्याच्यामध्ये कधीही केव्हाही काही होऊ शकतं. सुंदर चेंडू, सुंदर असा फटका सेकंड स्लिप मधून काढलेला एक येतोय हा चौकार. राहुलच्या बॅट मधून आलेला हा चौकार. थ्री 360चं मैदान आणि या 360च्या मैदानावरती कुठेतरी क्षेत्ररक्षकांची दमछाक आपल्याला पाहायला मिळते, कारण 360चं मैदान म्हटलं की अगदी खूपच सावध असं क्षेत्ररक्षण, खूपच सावध अशी गोलंदाजी करावी लागते. एसीसी आंबेगर आपला निर्णय कळवा. एसीसी आंबेगर आपला निर्णय कळवा. प्रशांत शेलार. ओके, एसीसी आंबेगर या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका मारण्याचा प्रयत्न राहुल याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धावेची भर आपल्याला पाहायला मिळते ते दुंद संघामध्ये. चांगला चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरून गेलेला चेंडू. धावसंख्या 41 वरती. अजूनही 7 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी दुंद संघाला आवश्यक आहेत. पुन्हा त्याच प्रकारे ऑफ स्टंपच्या बाहेरचा आणि हलकासा कट केलेला चेंडू जातोय सरळ बाउंड्रीच्या बाहेर, येतोय हा चौकार. जबरदस्त चिवट अशी आणि जाणीवपूर्वक अगदी क्षेत्ररक्षकाला बघून मारलेले फटके आपल्याला राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. येतोय हा चौकार. आता फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 2 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका कुठेतरी महागात पडल्या त्या कुसुंबी संघाला. सचिन मोरे एक लिजेंड खेळाडू. आमच्या 40+ चे सदस्य नांदगणी गावचे सरपंच रविदादा यांचं हे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे एसीसी आंबेगर आणि DK बामनोली. थोड्याच वेळात इथे पुढील जी स्पर्धा आहे, पुढच्या आठवड्यामध्ये येणारी स्पर्धा कॅबिनेट मंत्री चषक, ओखोडी गावची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे लॉट्स येथे पाडण्यात येतील. तरी इथे उपस्थित असलेल्या जावली क्रिकेट असोसिएशनशी संबंधित सर्व कार्यकारिणी सदस्य किंवा कर्णधार
सर्व संघांचे कर्णधार यांना विनंती असेल की आपण हे लॉट्स पाडण्यासाठी स्टेजच्या दिशेने यायचं आहे. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता. सुंदर असा मिडॉनवर मारलेला फटका आणि हा जबरदस्त असा फटका येतोय. हा चौकार सुरेखांच्या बॅट मधून आलेला हा चौकार, एक जबरदस्त अशी फलंदाजी बिनबाद. हे हा संपूर्ण सामना आपल्या संघाला जिंकून देण्यामध्ये यश मिळतंय. ते धुंद संघाला जबरदस्त फलंदाजी आपल्या